मित्रांनो, आपल्या बहिणीवर खूप मोठा फ्रॉड झालेला आहे. तो फ्रॉड काय आहे आता बघितलं नाही. परमिशन नाहीये गाईज, परमिशन नाहीये तर अरे सॉरी. स्कॅम झाला गाईज. मी असं दाखवत होतो की व्लॉग मध्ये तुम्हाला काय कळणार टाइम किती झाला. 5 मिनिटं राहिलेले ना. चुकीला माफी नाही, ऐसा मत करो मेरी जान. चुकीला डायरेक्ट ब्लॉग मध्ये कंटेंट. अरे लूप मध्ये अडकलोय. क्या हुई बायलोने डान्स कर ना. अरे ट्रेंडिंग मध्ये ना आपला. तुला ग पाहून माझ्या या मनात घडतय बरच काय. पोरी मला चालतंय की तुझ्या संगतीनं जिना खुशाल. पोरी मला कळतंय की अबे तू थोड़ा सा बहन का लोड़ा क्या? पुष्पगुच्छ दिलेला आहे ऋषाला. मी आणलेली फुलांची शाल. गाईज यांना वाटतं मी हे व्हिडिओ टाकणार नाही, पण 100% मी हे व्हिडिओ टाकणार. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. मजा मस्ती आणि बरंच काही. कंटिन्यू करा व्लॉग. गाईज पोहोचलेला आहे विलाला जस्ट नाव मध्ये. थांबा छातीची केस झाकून घेऊया या ठिकाणी. तर आमच्या ऋषीचा बर्थडे आहे आणि मेन कारण आमचं विलाला येण्याचं होतं की ऋषाचं गाणं येतंय दिसली तू. म्हणजे पहिल्यांदा पार्ट 2 हा येतोय, ज्याच्यामध्ये आपली तृप्ती राणे आहे ॲज इट इज पहिल्या गाण्याची मेंबर. आणि अनुश्री एक आलेली आहे, ती वैष्णवी आहे. तो पशा आहे, पशाला तुम्ही ओळखताच. तर आज रात्रभरात जे जे काय होणार आहे अनफिल्टरनी दाखवायचा प्रयत्न करू, जर यांची सगळ्यांची परमिशन असेल तर. परमिशन नाहीये गाईज, परमिशन नाहीये तर नाही दाखवलं जाणार गाईज. यांची मस्ती एवढी डेंजर करतात की सोफा बिफा फाडून टाकतील आणि मग ओनर आपल्याला पैसे मागतील, कारण डिपॉझिट आपण दिलेले 20,000 रुपये. आता एन्जॉय करा पुढचा ब्लॉग. अजून आपण काय काय करणार आहे बघा. एवढी फाटून एवढ्या हातात येते म्हणजे याचा अर्थ आहे मस्तीखोर पोर आहे ते. मस्तीखोर आहे, पण आमच्या घरचे पण ब्लॉग बघतात. मग माझ्या घरचे काय नाही बघत. नाही तू तुझ्या स्टेप सेट दाखवतोय ना तुझं. काय मस्ती काय माझ्या पण याला खूप मस्ती आहे. ती माझ्या ब्लॉग मध्ये दाखवतो. येस गाईज, तर आपण तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग आणि आपण प्रयत्न करू तुम्हाला एंटरटेन करायचा. तुम्ही एंटरटेन होताय म्हणून तर हा ब्लॉग चालू आहे. नाशिकवरून मित्र आलेले आहेत, विकी शिंदे आणि रोहित जाधव. अरे सॉरी, मी मायेने मित्रांना असं करतो. ऐसा मत करो मेरी जान. मला ती सवयच आहे. आणि हे आल्या आल्या श्रीमंतांचा गेम खेळतात घरात, त्यांच्या कॅरम. काय द्या घरात यांच्या कॅरम आणि इथे खेळतात काय काय म्हणते त्याला तुम्ही म्हणसान. याला लय बरं माहिती, मला बी नाही माहिती. आम्हाला फक्त पूल म्हणजे स्विमिंग पूलच माहिती. आणि श्रीमंतांची पार्टी अशी असती गाईज, रेड बुल्स वगैरे. श्रीमंतांची म्हणतोय तू, हसू नको, तू त्यात येत नाही. मैं गरीब हूँ. म्हणजे दोन तुला चान्स असतात ना काय. गाईज याची हा विकी आहे आणि रोहित हायकर, हा रोहित आहे. तर गाईज ह्याची रोहित जाधवची आणि आकेची भांडणं झालेली आहेत खूप. तर बोलत नाही येते आता कितीतरी दिवस. काहीतरी पैशावरनं विषय झालेला यांचा. तुम्हाला दोघं पण फ्लेम मध्ये दिसतील. आता काय विषय झालाय आपल्याला माहित नाही आहे ऍक्च्युली पर्सनली. तर आक्या तुम्हाला हे करण क्लिअर करण की काय विषय झालाय. आणि त्या विषयामुळं हे दोघं आहेत ना बोलत नाहीयेत आक्यासोबत. म्हणजे आक्या बोलत नाही यांच्यासोबत. तर कमेंट करून आक्याला समजावा की बोल भाई बोल. ते तुला काय वाटतंय चुकीचं आहे का? हो खूप चुकीचं आहे. ते बोलला पाहिजे, बोललं पाहिजे. पण ऍक्च्युली यांचं पण थोडंसं चुकलंय. ऑब्विसली मी पारदर्शी ब्लॉग बनवतो गाईज. मला असं आवडत नाही लपवलेलं काही. 2 मिनिटं इमेजचे पण धतुरे उडाले. धतुरे उडले तर उडले. हे गोष्ट करायच्या अगोदर सुचलं पाहिजे नव्हतं गाईज. करा सपोर्ट करा होणार रॅपला. रॅपला सपोर्ट करा. तू पण म्हण रॅपला सपोर्ट करा गाईज. आल्याच्या नंतर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकन जाऊ आपण येईन. अरे खाली का बसलीस बनी? आशीर्वाद आशीर्वाद. गाईज आपल्या बनीचं गाणं आलेलं आहे सुंदर असं. गाण्याचं नाव आहे माझे स्वामी सोबतीला, माझे स्वामी सोबतीला. हे आमचं नाहीये, हे ब्रह्माचं गाणं आहे.
माझे स्वामी हे गाणं आलेलं आहे बोलून दाखव स्वामींचं गाणं बोलून दाखव स्वामींचं गाणं. श्री माझं स्वामींचं गाणं बोलून दाखव स्वामी सांगतो. श्री स्वामी समर्थ हा जय जय स्वामी हे काही नाहीये त्या गाण्यात वच्ची मला आठवलं महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ old वालं गाणं. गाईज हे रिमेक आहे ओल्ड गाणं आलतं ते गाणं त्याचं रिमेक केलेलं आहे आणि बनीने खूप सुंदर काम केलेलं आहे नोबितापेक्षा जास्त तर जाऊन तुम्ही ते पहा नाही बघितलं तरी चालेल guys. आणि सोमिल गडा यांच्यापेक्षा पण सुंदर काम केलेलं आहे नाही बघितलं बनीने. तरी चालेल. आणि एवढं ऍडजस्ट केलंय असं त्या बाणीने त्या गाण्यामध्ये की बाणी सॉरी गाईज एवढं ऍडजस्ट केलेलं आहे की ह्या विकेटच्या त्या कट्टा टाकलाय त्या खिचडी कट्ट्यातली खिचडी खाऊन तिने ते शूट काढलेलं आहे सॉरी गाई सॉरी चुकलं माझं मी खूप चुकी केली चुकीला माफी नाही डायरेक्ट ब्लॉग मध्ये आहे. चुकीला डायरेक्ट ब्लॉग मध्ये कंटेंट रोहित ये ना काय ना तू का लपतोय? तू का लपतो? थांब ना अरे तू विकेट काय रोहितने हे घेतलं ना फोन घेतला गाईज यांना वाटतं मी हे व्हिडिओ टाकणार नाही पण 100% मी व्हिडिओ टाकणार मागची फुटेज जी कट झालेली आहे त्यात खूपच सिरियस मॅटर झालेलं आहे पण रोहित तुझे सांगितलं आपण ते करू शकतो रोहितची आणि विकीची भांडणं झालेली आहेत आख्यासोबत ती आज मिटवायचा आपण 100% प्रयत्न करू पण त्यासाठी आख्या आला पाहिजे आख्याला फोन लाव बरं तुझ्या हिशोबानं एकदा लावतो आता मी प्रयत्न करतोय मिटवायचं एकदा लावतो खरं नंबर पण डिलीट केला असं मग बघ भाई तर आता मी तुमचा प्रयत्न तर करतोय काय लाव कट करा डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे व्यस्त आहे परत लाव आपण डायल 100% ब्लॉक केलं दिलं तर नंबर डिलीट केला आपण डायल तू लाव बरं आपण डायल स्पीकरवर ठेव ना डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे परत लाव कृपया व्यस्त आहे का ब्लॉक केलंय नाही व्यस्त आहे आपण डायल केले कसा नंबर आहे का तरी पण लाव का ऍटलीस्ट रायबाची फ्रँचायझी घ्यायला फोन आला म्हणून तर उचल. लाव आपण प्रयत्न तर खूप केला फोन लावून पण आख्याने फोन उचलला नाही आता आपण प्रयत्न करू केक कापायचा चला केक कापायला चला हे तर करू शकते हा हे तर करू अय्या ऋषा नाही रेडी होणार आता जाऊन बसूयात आपण तिकडे केक कापाय केक बघत ऋषाला काय तसं 9वारी साडीच घालायची बर्थडे ऋषी 12 वाजले हॅपी बर्थडे म्हणजे इतकं म्हणतो की कापून देतो म्हणतो 12ला कापू स्कॅम झाला गाईज मी असं दाखवत होतो की व्लॉग मध्ये तुम्हाला काय कळणार आहे टाइम किती झाला 5 मिनिटं राहिलेले आहेत ना अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अरे लूप मध्ये अडकलोय अरे यार लूप मध्ये अडकलोय गाईज मी लूप मध्ये आणि तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसं झालेलं आहे तू स्वतः केलंय ना मी स्वतः केलेलं आहे गाईज हो ना आणि तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो बॅक कॅमेराने ऋषी इथून वन पीस घाल आपलं सॉरी ड्रेस घालून येईन आणि ड्रेस ए हाय तिकडून परत एकदा ए ऋषाचा रॅम्पॉक ए रॅम्पॉक ना कॅटॉक कर कॅटॉक जलवा ऋषाला बोलवा गाईस डेकोरेशन बघा हे खा हे फायनली झाले हॅपी बर्थडे लूप मध्ये अडकलंय म्हणून सारखं तसं होतंय मला वाटतंय की 12 वाजले ते म्हणजे किती सॉरी ह्या वर्षी कानेकरच्या घरात एक लग्न फिक्स आहे आता ते कुणाचं आहे कमेंट करून सांग पण ते कट करशील त्या अगोदरच कट करणार आहे मी मग तुम्ही गेस करा गाईज पण आता फायनली वाजलेले आहेत गाईज 12 गाईज ठीक आहे चालू राहू दाखवतो बघा आता 1 नाही 2 3 नाही ते बंद झालं 1 2 3 4
5 बंद झालं, परत झालं, बंद झालं. अरे 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 थोडस दाखव, टायमिंग दाखव. 1 2 हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. बाई झालं, लूप मधनं निघलो गाईज बाहेर. मी लाईट येत नाही, लूप मधनं बाहेर निघलेलो आहे आणि आता फायनली 12 वाजलेले आहेत. तर आता ते फटाके तिथं वाजणार आणि इथं आपला केक कट होणार. चला, ऋषाच्या बर्थडेला खेकडा पण आलेला आहे गाईज. ऋषाच्या बर्थडेला खेकडा आलाय, खेकडा आलाय. चला, स्क्रिप्टेड एंट्री, स्क्रिप्टेड एंट्री, स्क्रिप्टेड एंट्री. इथून आता असं जाणार आहे चालत चालत, हे पेटवणार आहे. तिकडं आम्ही अगोदर विश केलंय, आता परत स्क्रिप्टेड एंट्री. मी तिकडून भान माझे हरपून जाते वाहनार वारा आसमंत सारा माझ्या प्रेमाची देते ग्वाही सागराच्या लाटाया काय वादळी वारा. पुढचं काय, हे तुला ग पाहून माझ्या या मनात घडतंय बरच काय. पोरी मला चालतंय की तुझ्या संगतीनं जिना खुशाल. पोरी मला कळतंय की कधी एकदा बर्थडे होतं डेकोरेशन करून मी आपल्या घरी जाते. बायलोने डान्स कर ना. अरे हा ब्लॉग ट्रेंडिंगला जाईल आपला. एंट्री चालू झाली, एंट्री चालू. आता माझा आहे, माझा माझा आता माझा. ए थांब भाऊ. असला आवड गाणं नाचतात. काय झालं ऐक ना, अरे 4 पटीने आवाज बोलतो ना. आमच्यामध्ये सगळ्यात जास्त एका माणसाची फाटते आणि माणूस घरून त्याला म्हणतोय आपल्याला टेलर आहे शिवण्यासाठी. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे ऋषी कानेकर, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे ऋषी कानेकर, हॅपी बर्थडे टू यू. आख्यासारखी नजर काढ, आख्यासारखी नजर. अस्मिताची आख्याने नजर काढली. नको अरे फोटो दे ना काढून. आला का? अरे त्याला काढू दे. गाय 5x पण आहे आपल्याकडं. ए नॉर्मल काढ. काढले भाई, कॅन्डिडेट काढले. गाय सगळ्यांनी पुष्पगुच्छ दिलेला आहे ऋषाला. मी आणलेली फुलांची शाल. आले तुफान किती. फुलांची शाल ऋषीच्या अंगावर घाल. ए उभी काढा.
असं हे लागेल ते मागचे खिळे लागतील. खिळे नाही बाळा त्याला, असं उलट ठेव, अशी अशी शाल घे. अरे पण त्याला असं देऊ का? ह्याची तोंड वाटतात रावणाची. सॉरी. चला गाईज एवढा आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आपण. लय वजन आहे, 2 किलोचं आहे. खिळे प्युअर फुल आहेत बाबा. फुलपाखरू उडते उडते. तू फुलं घेऊन आलास ना म्हणून. जपून ठेव. हे मार्वलचं आहे. त्याच्या त्याच्यावर original diamond आहेत का? ओरिजिनल डायमंड आहे आणि ह्याच्यात ना आवाज प्लास्टिकचा येतो बघ. हो, मार्बलचं असून. त्यातले काही त्याला विचार ना, काही डायमंड गायब आहेत. हो, ते कुठे गेले डायमंड? येताना पण ट्रॅव्हलिंगला पैसे नव्हते, मग कोण आलंय. तर मित्रांनो, आपल्या बनीवर खूप मोठा फ्रॉड झालेला आहे. तो फ्रॉड काय आहे आता बनीकडनं ऐका. तर माझा स्वभाव इतका घाणेरडा आहे. ते माहिती आहे मला. हा, तर लवकर कोणावरती विश्वास नसतो ठेवायचा गाईज, नाहीतर अशी लोक फसवणूक करतात. माझ्यासारखं हा, काय अशी लोक फसवणूक मी ऍक्च्युली फसवणूकच करून पटवलेली आहे Yes, बनीला. कायम असंच करतात. काय झालेलं मी तुम्हाला सांगते. एक टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी होती ज्यांनी मला आणि विशालला मला मी बोलत हो, होते हो, ओ माय गॉड आई जाऊ. तर आम्हा दोघांची रील माझं नाव घेतलं माझ्या तोंडात शिवी आली direct. मध्ये. आणि याला टाइम नव्हता कारण हा खूप बिझी Actually guys, काही महत्व. काम न करता. तर मग मी व्हिडिओ बनवून दिला ह्याच्या आधी. आणि मग मी विचार केला की थांबा, माझ्या व्हिडिओला काय रिस्पॉन्स आहे, हे लोक टूर Yes, guys. तिकीट्स पाठवतायत का, त्याच्यानंतर ह्याला आपण सांगू करायला. तर मी असं करतच नाही प्रमोशन डायरेक्ट. गप्प बस, प्लीजच. सॉरी. हा, कयांगचं आपण केलेलं त्यामुळे हे तर बोलूच त्यांनी नका. मला सिंगापूरला नेलं. एक्सक्यूज, मीच बोललेली ना सगळं पण शाळेत. पण बनीला फसवलं त्यांनी. बनीकडनं प्रमोशन करून घेतलं. करून घेतलं. आणि भाई जेव्हा मी त्यांच्याकडे तिकीट मागते तर हातवर. आणि आता आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. बनीचे फॉलोअर्स किती मिलियन आहे? 1.2 मिलियन आहे. हो, कमर्शियल जो रेट आहे तो खूप हाय आहे. आणि म्हणजे त्या हा, रीलचा त्यात पण मी असं बोलली की ठीक आहे, तुम्हाला परवडत नाहीये, तुम्हाला प्रॉब्लेम झालाय, तर एक काम करा, पण रीलचे पैसे द्या मला. तर तो माणसाने ते ॲग्री वगैरे केलं, बँक डिटेल्स घेतले. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत फोन न उचलला. 6 महिने झाले. अशा लोकांपासून सावध राहा, बरं, सतर्क राहा. त्याने सांगितलं की मी मराठी आहे, तुम्ही मराठी लोकांना सपोर्ट नाही करणार का. ही सिम्पत्ती गेम प्ले करून त्याने असं प्रमोशन करून घेतलेलं आहे. मराठी पाऊल पडते पुढे. आणि घाटा होता. तुमची बापू केस अझरबाईजानची ट्रिप देणार होता. तुमची केस DRS त्याला जाऊन रिपोर्ट करून या गाईज. नाही गाईज, नाव कट करणार आहे मी. मग सगळं अख्खा दुनिया सांगून काय उपयोग आहे मग यार. हा? लोकांना कळलं पाहिजे कोणी केलंय. अच्छा गाईज, मराठी बोलून आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करून सगळं करून घेतलेलं आहे. म्हणजे अगोदर प्रमोशन वगैरे हे जर नाही ऐकलं तर आपल्याकडे दुसरा पण ऑप्शन आहे बरं का. रट्ट्याचा नाही मग पट्ट्याचा. आमच्याकडं मनसेची खूप माणसं आहेत बरं का. ओ माय गॉड. तर मग प्लीज तुम्ही आता किती हसत. अरे तुमच्या इकडचाच आहे तो, पुण्याचा कोणतरी. आणि प्रोफाईल पुण्यातलाच आहे का. पुण्यातलाच आहे. सॉरी, मनसेची पण गरज नाही गाईज.